गुड मॉर्निंग मित्रांनो, तर तुमचं स्वागत आहे आजच्या न्यू ब्लॉग मध्ये. तोंड दाखव जरा. हे तेल लावलेलं आहे. ही पोरगी बघा, हिचा बर्थडे आणि आज आरामात उठलोय आम्ही. गुड आफ्टरनून मित्रांनो. परत कॅज्युअली बोलतोय मी, कधी सुधारणार काय माहिती. हा ना. तर आज या पोरीचा वाढदिवस आहे. पण कुठं हिला सकाळपासून घेऊन नाही गेलं, कारण की तिला खूप झोप येते. गरमीमुळे झोप पण होत नाहीये, खूप गरमी आहे आणि आमच्याकडे एसी नाहीये. सो एसी काय कूलर पण नाहीये, त्याच्यामुळे गडबड आहे, है ना. जसं घेऊ घेऊ. घेऊ, लवकरच घेऊ. आणि आता काही आजारी वाटत होत्या थोड्याशा, त्यांना चेकिंग करायसाठी हॉस्पिटलमध्ये गेलो तर कळलं की खूपच आजारी आहेत, त्यांना ऍडमिट करावं लागलंय. तुला वाटलेलं मम्मीला ऍडमिट करावं लागेल थोडस, अजून पण झोप येते पूर्ण. एक मिनिट. हम्म. सो आम्हाला माहिती नव्हतं, म्हणजे माहिती होतं थोडंसं की तिला ऍडमिट करता येईल. तिला पण माहिती होतं की तिला ऍडमिट करावं लागेल, म्हणून ती शानी येत नव्हती. अवॉइड करत होते ऍडमिट होण्यापासून. अवॉइड करत होती ऍडमिट होण्याच्या पासून. मंडे पासून ती आजारी आहे, बट तरी ती येतच नव्हती त्या. अवॉइड करून आता एकदाच ऍडमिट व्हावं लागलं. तेव्हा हा, चालली काय असते, एक फायदा. दिवसात सोडलं पण असतं डॉक्टरनी. आता ते एक जरा दिवस जास्त नाही, झालं. 3 दिवस तरी थांबवतात. हा. हा, म्हणजे तेव्हा आली असती तर आतापर्यंत घरी असते ती माझ्यासोबत. आम्ही काहीतरी विचार केला असतं, काहीतरी सेलिब्रेट केलं असतं, बट नाही. म्हणजे तसं आता तर प्लॅन छोटासा मी तसं पण बकवास आहे प्लॅनिंग मध्ये, पण तरी मी छोटासा केलेला, पण तो पण फ्लॉप झाला. आता आई ऍडमिट बोलल्यावर आता कोणाला बोलू आणि कुठे कसं करू? रोमॅन्टिकचा आर पण नाहीये याच्याकडे. शिकते. आणि सरप्राईज देण्यामध्ये माझ्या एवढा बकवास माणूस मला नाही वाटत कोण असेल. मला सरप्राईज मध्ये आदल्या पण येत दिवशीच नाही. सांगून टाकतो काय सरप्राईज प्लॅन केलेलं आहे. म्हणजे कायच ही मतलब. कशी आहे ना, अशी चवताळून लावते मला की ना तू सांग, तुला काय येत नाही वगैरे वगैरे, आणि मी रागात बोलून टाकतो तुम्ही असं करणार तसं करणार, झालं पोपट. ही अशी ट्रिक करते मला आणि मला बोलते की सांगून टाकतो. हर वेळी ट्रिक ट्रिक करते नाही मला. करत मी या टाइमला. तुम्ही जरा पण ट्रिक नाही पण केलेला, मी नाही सांगितलं यावेळेस बट तुला या काय. टाइमला तू काही पण. मी कालच मला सांगत होता की मी काय प्लॅन करतोय करून, तरी मी त्याला अडवलं की नको सांगू, ठीक आहे, जेव्हा तू नाही, एक्झिक्यूट मी करशील तेव्हा सांग. सांगितलेलं की मी काय विचार केला प्लॅनचा ते सांगत होतो मी तिला. म्हणजे लाईक तसं नाही म्हणू शकत, पण माझ्या डोक्यात काय विचार होते आणि मी कशामुळे ते नाही करू शकत आहे ते सांगत होतो हिला. कारण की बट व्हॉट एव्हर इट इज. एक रिझन मुळे मला ते नाही करता येत आहे. बट आता तिला सांगितलं पण नाही, मी बोललो जाऊन दे. मी विचार केला की सांगून टाकतो की मी हे करणार होतो, कारण की ऍटलीस्ट तिला वाटेल की मी सरप्राईज स्वतःहून विचार तरी केलेला की एवढा मस्त असेल असं, पण नाही सांगितलं. नेक्स्ट टाइम. मी त्याला म्हणाली की जेव्हा एक्झिक्यूट करशील ना तेव्हाच आहे माझ्याकडे आता सांगायला काय प्लॅन होता तो. गेल्या वर्षी पण असंच केलेलं, त्याच्या गेल्या वर्षी पण असंच केलेलं ह्याने. काय करू, प्लॅन करता येतच नाही आयुष्यात. म्हणजे बॉईज रिलेट बकवास. करतील हे खूप सारे, की त्यांना माहिती फक्त केक आणायचा, कट करायचा, झाला हा असतो आमचा बर्थडे. सो सरप्राईज काय माहितच नाही. हात हा, दुखायला लागले. असं घ्या. मी तुझ्या इकडे मी पण. आता ठीक आहे. हा ना. तर शिकतोय सरप्राईज हिच्याकडूनच. ही पोरगी सरप्राईज देण्यामध्ये खूप चांगली आहे, हुशार आहे. हिच्याकडून शिकतोय. आणि खूप झोप आली आहे बिचारीला. आणि गरम पण केवढं होते बघा, नुसतं घाम 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 हा घाम. ना यार, इथे हॉस्पिटलमध्ये बसलेलो आहे आम्ही लोकं. हम्म. विचार करतोय आता मम्मीचं चेंज होईल तर मग तिला सलाईन लावतील, मग आम्ही जरा बाहेर तरी जाऊ कुठे आजूबाजूला, कारण की दिवसभर घरातच बसून आहे आज. काहीच नाही केलं. आणि आई आजारी असल्यामुळे आम्ही कुठे बाहेरच निघत होतो, की बोललो तिला ऍक्च्युली हा मी माझं प्लॅन एकटीला सोडून कसं केलेलं. जाणार. ऍक्च्युली मी एक प्लॅन केलेलं, कारण की हा एक्सपेक्टच नाही करू शकत, म्हणून मी स्वतःच प्लॅन केलेलं की आपण आज काय करू शकतो. बट ती आजारी असल्यामुळे आम्हाला घरातून बाहेरच निघता नाही येणार आहे. सिच्युएशन अशी आहे. आणि तू या साईडला येशील का जरा, तर म्हणजे मी तो प्लॅन आहे ना एक्झिक्यूट नाही करता आला, जस्ट बिकॉज ती आजारी आहे. आणि तिला कितीतरी दिवसापासून ती आजारी होती. आम्ही तिच्याकडेच होतो राहायला, मम्मीकडेच होतो राहायला, कारण की पप्पा बाहेर गेले. पप्पा बाहेर गेलेत ना. आणि ती एकटीच आहे, तिला एकटी तरी कसं सोडणार. म्हणून है ना? आणि प्लॅन करायला मी शिकेलच लवकर, आणि तुम्हाला पण बघायला भेटेलच कुठल्या ना कुठल्या व्हिडिओ मध्ये की पुढच्या मी 50 स्वतःहून प्लॅन केलं. वर्षानंतर तो शिकेल, तोपर्यंत मला वाट बघावं लागेल याची. प्लॅन करतोय. 10 वर्ष तर असेच झाले आमचे शिकण्यामध्ये. नाही, तेव्हा सिरियसली शिकत नव्हतो, आता शिकायला घेतलं गेल्या वर्षापासून. मग का नाही शिकत होता? अरे म्हणजे तेव्हा तसं माइंडसेट पण नव्हतं ना, असं काय लाईक ठीक आहे होतंय ना चांगलं. बट प्लॅन करणं इज नॉट इम्पॉर्टंट.
एफर्ट्स इज इम्पॉर्टंट. ते नाही, पण तसे तुम्ही वाले मी करशील केले. त्याच्यामध्ये तसे वाले एफर्ट्स दिले व्हेरी दिले. इम्पॉर्टंट. असं लिहून वाला पण दिलंय, खूप काय काय केलं. पण ते कसं तुझं एक सांगू का, तुझं असं की न्यू तुला पाहिजे. हा ऑफकोर्स. हर वेळी न्यू. हा जर समजा मग तुम्ही शिकणार कधी? कपडे दिले असतील, नेक्स्ट टाइम कपडे नाही द्यायचे. हा. जर तुम्ही चिठ्ठी वगैरे लिहून दिली असेल मस्त अशी रोमॅन्टिक, नेक्स्ट टाइम चिठ्ठी पण नाही नाही. पाहिजे. जर तुम्ही मस्त असं कोलाज बनवून जर तुम्ही टाकला असेल, नेक्स्ट टाइम कोलाज पण नाही. अरे भाई काय काय आणायचं आणि कुठून कुठून आणायचं, अशी गडबड होते. एवढं इंस्टाग्राम स्क्रोल करतोय नुसता पूर्ण दिवस, युट्यूब त्याच्यामध्ये स्क्रोल तर सरप्राईज वाला काय नाहीये. ते तुझं फीडच बकवास आहे. माझी फीड गाड्या घोड्यांचीच असते. हा मग ते तुझी फीडच बकवास आहे. मग मी काय करू आता? तू रोमॅन्टिक नाही तर त्यामध्ये मी तरी काय करू? ठीक आहे, तुझी फीड रोमॅन्टिक मला चार दे. पण नाहीये. तुझी फीड मला कायच म्हणायचं याला. ठीक आहे, चल बघूयात मम्मीला काय. दोघी जणी आपल्या मोबाईलमध्ये बसून टाइमपास करतायत आणि मी चहा आणला आणि चाय प्यायला या. काय देतेस? काळी काळी दिसते. तर मित्रांनो, आम्ही फायनली फिरायला निघालोय. आईंना हॉस्पिटलमध्ये सोडलं, त्यांच्या सलाईन वगैरे चालू होत्या. सो आम्ही थोडंसं बोललो फिरून येऊ, कारण की दिवसभर असंच बसून काय करणार. तर आम्ही एक सुशी स्टॉलवर गेलो जिथं सू आणि शी भेटते. सुशीचं स्टॉल होतं मस्त. तर विचार केला ट्राय करून बघूया कसं असेल काय असेल. हा त्यांचा मेनू आहे, त्याच्यामध्ये सगळे व्हेज ऑप्शन्स होते. सो आम्ही विचार केला की काहीतरी मस्त असेल आणि काहीतरी खाऊया, मजा येईल. सो मग आम्ही त्याच्यामध्ये पाहिलं एक पनीर स्पायसी करून एक ऑप्शन होता. सो आम्ही तो मागवला आणि चला मग आता खाऊन बघूया. तर आम्ही चॉपस्टिकनी ट्राय करत होतो, चॉपस्टिकनी काही जमत नव्हतं. ही प्रयत्न करते बघा पकडायचा. मे बी खालून उचलायचं आहे. फर्स्ट ट्रायल विथ चॉपस्टिक्स. बघूया. खूप प्रयत्न केल्यानंतर फायनली जमलं आम्हाला ते चॉपस्टिकनी उचलून खायला आणि मस्त होतं तसं. स्ट्रगलिंग टू होल्ड. तुझ्याशी व्हिडिओ काढायला लागले तरी स्ट्रगल झाला. फर्स्ट टाइम इन आवर लाईफ वी आर इटिंग सुशीज. आणि हे मस्त आहे ऍक्च्युली. हे अद्रकचे पीसेस आहेत. हे पण है ना? वेज सुशी आहे, वेज सुशी. तर मित्रांनो, आम्ही घरी आलोय काही सामान आणायला. आईंना थोडं सामान हवं होतं हॉस्पिटलमध्ये, तर घरी आलोय आणि असा विचार केला की हिचे जे भाऊ वगैरे आहेत, हिचे आधीपासूनचे, त्यांना आम्ही आता हॉस्पिटलमध्ये बोलवणार आहे ना, हॉस्पिटलमध्येच केक कटिंग करून घेणार आहे. कारण की आता ऑप्शन नाहीये, कारण की तसा पण केक मागवलेला होता आधीच आणि आईंची पण इच्छा होती की केक कटिंग करायचीच आहे. सो हॉस्पिटलमध्येच घेऊन या, हॉस्पिटलमध्येच केक कटिंग करू वगैरे वगैरे असं झालंय. सो आता रेडी होऊ, पटपट सामान घेऊ आणि हॉस्पिटलमध्ये जाऊन केक कटिंग करू. आणखी रेडी होऊन आपल्याला जावं लागेल, कारण की सगळी लोक नाहीत म्हणू शकत. काय माहिती कोण कोण येते, लेट सी. पण कोणी नाही आलं तरी आपण तिघत राहावंच. पण नाही आलं तरी आपण तिघत राहावंच. तू, मी आणि मम्मी. आपण केक कटिंग करून घेऊ आणि तिथेच खाऊ हॉस्पिटलमध्ये बसून. बिचारीचा केक कटिंग करायचा आहे. एक तर रात्री पण नाही केला. रात्री मी आणलेला पण ही झोपेत होती, हिला उठत होतो मी, पण जाऊन दे बोललो, झोपली म्हणून नाही कट केला. तो पण केक तसाच आहे. आणि दुसरा पण एक जो मी बनवलाय बनवलाय. ओ माय गॉड. बनवला म्हणजे बनवून घेतलाय थोडासा, जास्त काय नाही. बट आता तो कस्टमाइज असं म्हणतात त्याला. हा ते शब्द विसरले. कस्टमाइज केक करवलाय. सो आता तो घेऊन जाऊ आणि तो तरी ऍटलिस्ट कट करून खाऊ, कारण की बिचारीचा बर्थडे असा सुखा सुखा सुका सुका नाही पाहिजे. सुका भेल आणि खाणे हमको. ठीक आहे. जाऊ मम्मी दे. ऍडमिट आहे म्हणून हा, नेक्स्ट टाइम काहीतरी चांगला प्लॅन करता येईल. हो, पाणी आलं. नेक्स्ट इयर नेक्स्ट टाइम जरा एकदम चांगलं आणि मी सरप्राईज द्यायला शिकणार आहे. सो चांगलं होईल या जन्मीच आणि चांगला होईल. थोडं सरप्राईज असं हो, भू सारखं असायला पाहिजे ते. हा, असं लाईक असं वाटायला पाहिजे बाई काहीतरी सरप्राईज दिलेला आहे नवऱ्याने. असं आहे का? हा, झोप काय ते समजत नाही. डोळ्यात झापड येते सारखी सारखी. झापड ले झापड. शट. ठीक आहे, चल पटपट रेडी होऊ. मग काय घालणार आहेस? काय घालू? कपडे. काय बोलतच नाही मला. काय घालू मग तू सांग ना. बघ ना काय चांगलं लागतं तुला. ठीक आहे, मग तू कॅमेरा का वाकडा तिकडा करतोय? सरळ तरी ठेव कॅमेरा. वाकडा झालाय. हात दुखतो ना बाळा. पकडून चल रेडी व्हायला पाहिजे. चला रेडी हो, भेटू आपण रेडी हो. तर मित्रांनो, आम्ही रेडी झालोय
थांबा तुम्हाला दाखवतो. चालेल. ही आमची वेरिंग ठीकठाक आहे. शेंडी बांधते. शेंडी बांधते वेरिंग वरती. साईज लावायला लागते, हाईट लावायला लागता. ठीक आहे. नाही बांधत चौथी वरती केस टाकून. तर आता पटपट निघतो, खूप लेट झालाय. आईना पण भूक लागली असेल, जेवण पण घ्यायचंय. सो भेटू आता डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये. मस्त नेल्स लावणं चालू आहे, नकलीवाले नेल्स आणले तिने. आणि इथे बसून मस्त टाइमपास चालू आहे. आईंना मस्त डिलक्स रूम भेटला आहे, मस्त AC आहे, मज्जा करतायत. आणि इकडे मस्त TV पण चालू आहे, मूवी. मस्त वाटतं AC मध्ये बसून. एवढं गरम होतंय ना, वैताग आलाय गरमीचा. चांगलं वाटतं. येत असेल तो आता 10 मिनिटात येतो बोलला. हा मग केक कटिंग तो आल्यावर करू. भाऊ बंधू ब्लॉग मध्ये हे नेल्स दाखव, नेल्स. पण ते एवढं चांगलं नाही दिसत आहे मला. नाही थोडस तिचं बघू ना, एक्सप्रेशन काढून. आपला 3 चादरी घेऊन त्याच्यावर पण मारा थोडा कॅमेरा. कॅमेरामॅन फोकस करो, कॅमेरामॅन. काय त्रास देतो तिला तू? इकडचं बोल. ठीक आहे. हा कुठला आहे? हा रात्रीचा आहे. अरे 2 केक आणलेले मी, पण रात्री पण ती झोपून राहिली, मग काय केलंच नाही. बरं आलं, रात्री केक नाही आणला, माहिती आहे, मी नव्हतो. हॅपी बर्थडे माय लव्ह. ओ माय गॉड. ओ माय गॉड. किती छान केक आहे. किती छान केक आहे. मला पण आवडला. मला दोन्ही पण आवडले. मी किटकॅट खाऊ ना. हे बघ, हा डच ट्रफल आहे, हा रसमलाई आहे. आडच आहे. डच ट्रफल आहे दुसरा. ब्लॉग बी काढून घ्यायचा, तुम्ही नवरा बायकोने काढून घ्या, मग नंतर आम्ही वाटलं. नाही हे व्लॉग मध्येच आहे सगळं. तुम्ही डायरेक्ट आता केक कटिंग आहे व्लॉग मध्ये. मी नको पेटू. हा अलार्म वाजेल, फायर अलार्म. वाजव ना, काय फरक बेड नंबर 17. ते बेड नंबर घालवता येतो. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर वैभवी, हॅपी बर्थडे टू यू. जा. Bless you. यू. चल तुला किट कॅट खिलवतो. असं तुझ्या करते जसं की मी असं एकाला बोलले तुम्ही काय कुठे गेलं, तो आला ना माझा बर्थडे थोडी. याचं काय करायचं, चालू ठेवायचं? चालू शकतो त्याच्यामध्ये आपण फोटो क्लिक करू शकतो. करायचे का नाही करायचे? फोटो याच्याकडून घेऊया. शुभेच्छा. तिकडून तो आला बरोबर होता. तिथं कोरिओ वर आहे मस्त. शुभे फोटो नाही काढला रे. हे तुला काढतो ना मी. कुठे फोटो त्याच्याकडे तू इकडं सोडलास तू. तुझा बर्थडे आहे ना, हॅपी बर्थडे करते ना मी तिला. बेड खाली नाही आणणार ना? शुभ्याचा व्हिडिओ येणार आहे का? पकड शुभ्या, इकडे शुभम. तयारी करू दे मला. मला नको झालं. थोडा कमी झाला ना. परफेक्ट. जिम लावतो पण जिमचे काय इफेक्ट दिसत नाही त्याला. जिमला जातो तुला वाटते ना. मम्मीला थोडं जाणार आहे मी आता. बाळ मम्मीला ते थोडस. बाळ
मम्मी तो इधर आ नहीं सकती, अपने को उधर जाना पड़ेगा. थोडस द्या, जास्त नको देऊ. थोडस येईल ना तुला काय बनवू बस थोडस काय करते तोंड पण आहे बघ. ढापला डायरेक्ट. ठीक आहे, या 2 सलाईंनी मध्ये थोडस व्हिडिओ खराब केला, पण ठीक आहे. नाही तू केक खरंच सुपर आहे हम्म. एक प्लेट मध्ये दे त्या लोकांना खायला मला दे. हा, त्या मावशींना पण दे. मावशींना पण दे खाली त्यांना दे. आणि तर मित्रांनो, आता आजचा ब्लॉग इथेच एंड करतो. खूप झोप आली आहे आणि 12 पण वाजून गेलेत. तिचे भाऊ आलेले, ते पण गेले आत्ताच. आणि आता आम्ही झोपतोय. तयारी पण झाली झोपायची. म्हणजे आता हॉस्पिटलमध्ये अंथरून असंच झोपणार आहेत आम्ही. तर आता झोपू आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तर कसं वाटलं तुला? हॉस्पिटलमध्ये कसं वाटलं तर कायच विचारू, जाऊन दे. ठीक आहे, केक कसा होता? मस्त होता. नाईस आयडिया. तर पण थोडं तरी डोकं लावलं पण. 1% तरी डोकं लावलं पोराने माझ्यासोबत राहून काहीतरी बघ, शिकतोय. 1% मध्ये बढोतरी झाली. 1%. अजून काय हवंय तुला? हा राईट. एक पाऊल असं पुढे आलंय. आता असे अजून पाऊल पुढे जातील. ठीक आहे. येस ठीक आहे. ते एक करता करता ठीक आहे. केकचा फोटो नाही काढलाय मी. ठीक आहे, दिसेल तुम्हाला व्हिडिओ मध्ये. बघा तुम्ही. खूप झोप आली, खूप झोप आली, हम्म. थकलोय तर. आज धावपळ खूप झाली आहे, तर आता झोपू. Yes. कारण की उद्या परत बिचारला काम करायचे, दगड फोडायचे ऑफिसमध्ये जाऊन. ऑफिसमध्ये जाऊन नाही, ऑफिस वर्क फ्रॉम होमच आहे. ठीक आहे, काय हरकत नाही. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. असेच आमचे ब्लॉग बघत राहा आणि सपोर्ट करत राहा. आणि हा 160 सबस्क्रायबर झालेत आमचे. हा, 160 झाले. हळूहळू अजून असे वाढत जातील. असेच मस्त सगळं होत राहील आमचं. येस. तर बस तुमचा सपोर्ट असू द्या आणि सगळं मस्त असू द्या. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय, गुड नाईट. ती गोरा दिसतोय.